तसेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय मांजूर्णे तालुका चाळीसगाव व जिल्हा जळगाव। मी रोहितला विनंती करतो की त्याने पहिला प्रश्न विचारून मुलाखतीस सुरुवात करावी। सर, तुम्हाला उद्योजक व्हावं असं का वाटलं आणि तुमच्या उद्योगाची सुरुवात कशी झाली? उद्योग सुरू करत असताना किंवा उद्योग ज्यावेळेस माझ्या लक्षात आला, मी विचार केला उद्योगासाठी। मी ग्रामीण भागामध्ये सर्व्हिस करत होतो, म्हणजे शिकवत होतो। ग्रामीण भागात शिकवत असताना माझ्या लक्षात आलं शेती हा जरी आपला मुख्य व्यवसाय होता ग्रामीण भागात, परंतु जर त्याला पूरक व्यवसाय जर असला तर शेतकरी लोकांना किंवा शेतीसाठी आपल्याला आर्थिक जे योगदान असतं ते जास्त प्रमाणात मिळू शकतं। मग त्यासाठी आम्ही सुरुवातीला मी शेतीपूरक उद्योग म्हणून पोल्ट्रीचा व्यवसाय निवडला। पोल्ट्रीचा व्यवसाय निवडत असताना आपण शेतीमध्ये ज्यावेळेस काम करत असतो तर त्यावेळेस त्यातून आपल्याला काही थोड्या वेळ तिथे द्यायचा असतो आणि त्या याच्यातून आपल्याला अधिक अर्थार्जन मिळत असतं। असे बरेचसे प्रोजेक्ट आम्ही बाहेर बघितले होते। त्यानंतर मी माझ्या गावात जिथे नोकरी करत होते तो प्रयोग केला व त्या पद्धतीने गावामध्ये कमीत कमी 15 ते 20 शेतकरी लोकांनी तो व्यवसाय स्वीकारला व त्यांचा आर्थिक याच्यामध्ये परिस्थितीमध्ये फरक पडला। धन्यवाद सर। आता पुढील प्रश्न आपण विचारू। सर, प्रत्येक उद्योजकाचे एक ध्येय असते आणि एक समस्या असते जी ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। मग तुमच्या उद्योगीय ध्येय प्राप्तीत कोणकोणत्या समस्या आल्या? आता आपण ज्यावेळेस उद्योगाचा विचार करतो किंवा काहीतरी आपल्याला सुरू करायचे त्यावेळेस सर्वात प्रथम म्हणजे उद्योगासाठी जागा असते। आपल्याला जागा पाहिजे। जागा पाहत असताना उद्योगासाठी जे आवश्यक घटक असतात जसं लाईट आहे, पाणी आहे, मजूर आहे, परंतु आपण जो मी व्यवसाय निवडला तो शेतीपूरक असल्यामुळे जे मनुष्यबळ होतं ते सहज उपलब्ध होतं। म्हणजे शेतात काम करत असताना आपल्याला ते मनुष्यबळ उपलब्ध झालं, परंतु इलेक्ट्रिक असते, नंतर आपल्याला आर्थिक काही गोष्टींची गरज असते। अशा वेळेस आपण बँकेचे मदत गेली पाहिजे। बँकेमार्फत आपण काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करून तो उद्योग आपण उभा करत असतो। परंतु आपण ग्रामीण भागात असल्यामुळे आपल्याला बरंचसं नॉलेज कमी असतं, आपण घाबरत असतो। आपण उद्योग सुरू करायचे, पैसे लागणारे, एवढं कर्ज घ्यायचं किंवा नाही, जे आपल्या बरोबरचे लोक असतात आपण कर्ज बाजू देऊ असा विचार न करता आम्ही बँकेला अप्रोच झालो। बँकेकडे आम्ही लोन घेतलं आणि त्या पद्धतीने उद्योग सुरू केला। उद्योग सुरू करत असताना ज्या अडचणी असतात, पण जसं आपण जर आधुनिक पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचशा लोकांच्या ज्या अडचणी असतात त्या दूर होत असतात। नंतर बीज भांडवल वगैरे जसं आजूबाजूचे लोक असतात, काही तर तालुक्यातले राज्यातले लोक असतात, त्यांच्याकडनं आपण जर व्यवस्थित विचारपूस केली तर आपण अडचण येऊ शकत नाही। तर त्यासाठी आपण आपल्या परिसरातील म्हणा किंवा परिसरातील बाहेरच्या उद्योगांचं आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला त्या अडचणी फार कमी येतात। परंतु उद्योग करत असताना आपण जर चिकाटी ठेवली, एक ध्येय ठेवलं, काही लोक करतात आणि आपणही करू शकतो असं जर ठेवलं तर मला वाटतं अडचणी फार कमी येतात। सुरुवातीला आपल्याला अडचणी येतात, पण त्या अडचणीवर ह्या पद्धतीने जर आपण मात केली तर आपण यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं। धन्यवाद सर। तुमच्या प्रवासाची सुरुवात कोणत्या प्रेरणेने झाली? तुमच्या प्रवासाची सुरुवात कोणत्या प्रेरणेने झाली? आता प्रवासाची म्हणजे उद्योगधंद्याच्या प्रवासाचा जर आपण विचार केला जसं आपण आता तुम्ही विद्यार्थी बसलो, आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी, आपली परिस्थिती जशी तुमची परिस्थिती तशी आमची सुद्धा परिस्थिती होती ही 50 वर्षापूर्वीची गोष्ट। परंतु आम्ही शिक्षण घेतलं, प्रथम चांगलं शिक्षण घेतलं। शिक्षणानंतर आम्ही नोकरीचा विचार केला व आम्हाला नोकरी मिळाली। नोकरी मिळत असताना ज्यावेळेस नोकरी करत होतो त्यावेळेस जसं मी तुम्हाला आता सांगितलं, ग्रामीण भागातला ज्यावेळेस आपण नोकरी करत असताना ग्रामीण भागातले जे पालक वगैरे तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी नवीन काहीतरी सांगू शकतो किंवा करू शकतो। तर त्यावेळेस मी जो विचार केला होता व्यवसाय सुरू करताना तसं तर काही म्हशी किंवा शेळी पालन आहे असे वेगवेगळे प्रकार तिथे असतात, परंतु पोल्ट्री तुम्ही त्यावेळेस निवडलं तर त्याच्या मागचं कारण जागा कमी असते आणि त्याच्यामध्ये आर्थिक उलाढाल
जास्त होते आणि आर्थिक आपल्याला जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्या पद्धतीने मी तो विचार केला. त्यावेळेस आमच्या परिसरामध्ये एक पोल्ट्री फार्म होता. तो लहान प्रमाणात होता, जसं आपण म्हणतो पाचट वगैरे करून एकदम तात्पुरता त्यांनी उभारलेला होता. तर त्यावेळेस त्याचा एक वेळ वादळ वारा आला आणि ते आपलं ते उडून गेलं. ते उडल्यानंतर त्याचं नुकसान झालं. तर त्यावेळेस मग माझ्या डोक्यात होतं. त्यावेळेस मग मी विचार केला की आपण पोल्ट्री करत असताना आपण जर आधुनिक आणि व्यवस्थित जर केलं तर आपल्याला आणखी नफा मिळू शकतो. आपलं जे भविष्यात होणारं नुकसान आहे ते टळू शकतो. म्हणजे ती जर घटना घडली नसती तर मी पक्का शेड म्हणा किंवा आधुनिक पोल्ट्री फार्म करण्याचा विचार केला नसता. परंतु एका घटनेने ज्यावेळेस पाहिलं शेतकरी म्हणून शेतकरी एवढं नुकसान झालं, त्याच्यापासून मी ती प्रेरणा घेऊन त्या पद्धतीने पुढे धंद्याला वाटचाल सुरुवात केली. धन्यवाद सर. आता पुढील प्रश्न रवी विचारू. सर, शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा आज उद्योजक बनू इच्छिणाऱ्या इतर कोणालाही तुमचा सल्ला काय असेल? शालेय विद्यार्थ्यांना आता तुमच्या वयाचा जर विचार केला तर तुमच्या वयाचा आम्ही पण त्यावेळेस शिकलेलो होतो, आम्ही पण दहावीला होतो. आपण शिक्षण आपल्या कसं पूर्ण होईल. शिक्षण पूर्ण करत असताना आपण जे आपलं ज्ञानार्जन करायचं आहे तर ते कसं आपण प्रथम वर्गामध्ये पास होऊन किंवा आपण जो विचार करतो अभ्यास करणं किंवा खेळणं किंवा आता आपण आपल्या शाळेचं मी निरीक्षण केलं. आता मला माहिती प्रत्यक्षात मी आज परत करीतो. म्हणजे इथे जर तुमचा सर्वांगीण विकास हा झाला, सर्वांगीण विकास झाल्यानंतर याचा पुढे तुम्हाला काहीतरी ध्येय, जसं पुढे शिक्षण घ्यायचं आहे, शिक्षण घेत असताना नोकरी करायची, नोकरी करत असताना काही विद्यार्थ्यांना वाटत असेल नोकरीपेक्षा आपण काही उद्योगधंदा करू, उद्योगधंदा केला पाहिजे. तर असं करत असताना आपल्या बुद्धीला किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपली प्राप्त परिस्थिती याचा जर आपण साकल्याने जर विचार केला तर त्यावेळेस आपण एक कोणतीतरी गोष्ट करू शकतो. उद्योग म्हटलं म्हणजे उद्योग आज सुरू केला आणि आजचा आज आपण मोठे होऊ असा त्याचा नसतो. जसं आपण पहिलीला ऍडमिशन घेतल्यानंतर आपण 12वी ग्रॅज्युएशन होतं, 10-15 वर्षाचा कालावधी जातो. तसं उद्योगधंद्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल पुढे चालून तर तुमची प्राथमिक तयारी सुरुवातीला झाली पाहिजे. प्राथमिक तयारी झाल्यानंतर आपल्याला लागणारा कच्चा माल आहे किंवा जे आपल्याला आर्थिक आहे किंवा भौतिक सुविधा आहे याचा आपण विचार केला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे उद्योग आपण बघितले पाहिजे. जसं आपल्या डोक्यात जर समजा आपल्याला ग्रामीण भागात जर आपण शेतीपूरक म्हटलं तर शेतीपूरक उद्योग आपल्या परिसरात कुठे, त्यांचा काय फायदा झाला आहे किंवा त्यांना किती वर्ष झाले, त्यासाठी त्यांना काय करावं लागेल याचा आपण अभ्यास केला पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. निरीक्षण करत असताना किंवा अभ्यास करत असताना आपल्याला पहिले याच्यात काही लोक व्यवस्थित सांगतील, माहिती देतील, काही लोक सांगतील याचा पूर्ण नको, तुझं शिक्षण घे. आता तुम्ही विद्यार्थी, आपण जर नोकरीचा विचार केला, आपल्या घरामध्ये आपले जे मोठे भाऊ असतील, मोठे भाऊ बहीण किंवा काका असतील जे असतील, शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या नाही. जर शिक्षण घेऊन नोकऱ्या नाही, एक नोकऱ्या तात्पुरत आहे. जर आपल्याकडे थोडीफार शेती किंवा आहे तर मग शेतीपूरक उद्योग आहे किंवा दुसरे काहीतरी, जसे आता तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या लॅब आहेत, कॉम्प्युटर आहे किंवा दुसऱ्या लॅब आहे, इन्फोसिस तुम्हाला मिळाले प्रत्यक्षात, तर त्याच्यामधून आपण काही इन्व्हेस्टमेंट करू शकतो का, त्याच्यापासून आपण काही उद्योगधंदा सुरू करू शकतो का, ते आपण बघितलं पाहिजे. ते गोल आपण जर ध्येय जर निश्चित केलं तर निश्चितच आपण पुढे उद्योगासाठी तयार होऊ शकतो. पण हे करत असताना आपण फक्त नोकरीचं मागे न लागता शिक्षण घेतलं पाहिजे, चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतल्यानं आपल्याला नॉलेज मिळेल. नॉलेज मिळत असताना आजूबाजूचा परिसर, आपल्या जिल्ह्याचा, देशाचा विचार केल्यानंतर आपल्याला त्यातून काही ना काही माहिती मिळू शकते. आणि हे करत असताना तुम्ही जर चिकाटी ठेवली तर सहज तुम्ही उद्योगधंदा सुद्धा आपल्या त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. थँक्यू सर. आता पुढील प्रश्न आहे. सर, उद्योजक म्हणून तुमची वैशिष्ट्ये काय आहे? उद्योजक वैशिष्ट्य असं म्हणता येईल, आता माझा जो मी उद्योग टाकलेला आहे, माझा पोल्ट्रीचा उद्योग आहे. पोल्ट्रीमध्ये जे आपले ब्रॉयलर पक्षी असतात त्या ब्रॉयलर पक्ष्यांचे आई वडील म्हणजे त्यांचे पॅरेंट, तर माझ्याकडे पॅरेंट फार्म आहे. तो पॅरेंट फार्म म्हटलं म्हणजे त्या कोंबड्यांपासून जे अंडा तयार होतात त्या अंड्यापासून ब्रॉयलर पक्षी तयार होतात. म्हणजे माझ्याकडे पॅरेंट फार्म आहे. नंतर माझ्याकडे हॅचरी, ती हॅचरीमध्ये जसं आपण ग्रामीण भागात पाहतो कोंबडी अंड्यापासून पिलं निघतात, एक दिवसात, तशी ती हॅचरी.
ह्याचे सुद्धा मशीन असतात. मशीनमध्ये आपण अंडे टाकल्यानंतर 21 दिवसात ते पक्षी तयार होतात. असा हा आपल्या जळगाव जिल्ह्यामधला माझा सर्वात पहिला मोठा प्रोजेक्ट आहे. आता या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य सांगत असताना आमच्याकडे जी कंपनी, जसं आपले ब्रीड असतात वेगवेगळे, त्या पद्धतीने आमच्याकडे व्यंकटेश्वराचं हे ब्रीड आहे. हे जे ब्रीड आहे जवळपास 50 वर्षापासून आपल्या देशात आलेले आहे. म्हणजे आपलं जे वातावरण आहे, हे जे उन्हाळ्याचं वातावरण आहे, ते सर्व त्याला सस्टेन करतं. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूचा परिसर जर ब्रॉयलर फार्म पाहिले असतील, म्हणजे पोल्ट्री फार्म पाहिले असतील, तर त्यावरून तुमचं लक्षात येईल पक्षी किती सेन्सिटिव्ह असतो किंवा काय. पण आमच्याकडे जे ब्रीड आहे माझ्याकडे, तर देशातलं उत्तम असं ब्रीड आहे. आणि त्याच पद्धतीने आता व्यवसाय करत असताना दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मी स्वतःची फीड मिल टाकलेली आहे. म्हणजे जे खाद्य असतं, पक्ष्यांना जे खाद्य लागतं, काही म्हशींना जे खाद्य लागतं, ते मी सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये लवकरच एप्रिल मे मध्ये मी स्वतःचं माझे इंटिग्रेशन सुरू करणार आहे. जर तुम्ही तुमच्या पोल्ट्री फार्मचं ऐकलं असेल, काही जे व्यंकटेश्वराचे पक्षी आहे, खडकेश्वराचे पक्षी आहे, किंवा एव्ही ब्रॉयलरचे पक्षी आहे, म्हणजे त्या कंपन्यांचे पक्षी, तर तुम्हाला मे जून नंतर आपल्या इथे सुद्धा आमचे स्वतःचे पक्षी असतील, त्या अनामिका ॲग्रोवेट नावाने आम्ही ते सुरू करणार आहे. जर तुम्ही आणखी 6 महिने 4 महिन्यात काही सुरू करत असाल तर माझ्याकडनं तुम्हाला ते आणखी मदत होईल. मला असं वाटतं आमचे जे नानासाहेब आहेत ते लवकर ते सुरू करतील, तर त्यावेळेस सगळ्यात पहिले माझ्या कंपनीचे तिथे पक्ष पडतील. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एकमेव असं असेल तर स्वतःचं इंटिग्रेशन हे मी स्वतः करणार आहे. म्हणजे माझ्याकडे पक्षी, मेडिसिन, फीड आणि विक्रीची व्यवस्था असे सर्व माझ्याकडे स्वतः राहणार आहे. तो जळगाव जिल्ह्यातलं मी 1 नंबर असेल असं माझं निरीक्षण तरी मला आज वाटतं. धन्यवाद सर. आता सर, तुम्ही मार्केटिंग कशी करता आणि उद्योगात मॅनेजमेंट कशी करता? पण मार्केटिंग व्यवसाय म्हटलं म्हणजे व्यवसायामध्ये मार्केटिंग हे फार महत्वाचं असतं. सुरुवातीच्या काळात आम्हाला अडचणी आल्या होत्या. मार्केटिंग करत असताना सर्वात पहिले आपल्याकडे जो माल असतो, ठीक आहे, माझी पोल्ट्री आहे, काहीतरी आपण जर विचार केला, जर आपल्याकडे क्वालिटीचा माल असेल, जसं आपण ग्रामीण भागात आपण ज्वारी, बाजरी किंवा मका असतो, जर चांगली क्वालिटी असली तर त्याला आपल्याला चांगला रेट मिळतो. तसंच आपल्याकडचं जे आपण व्यवसाय करत असताना किंवा मी व्यवसाय करत असताना जे उत्पादन करत असतो, तर त्याची क्वालिटी मी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतो. क्वालिटी चांगली ठेवणं म्हणजे मॅनेजमेंट चांगली पाहिजे. मॅनेजमेंट चांगली असते, क्वालिटी असल्यानंतर जर आपण काही लोकांना पक्षी देतो, तर आपण पोल्ट्रीचा विचार करतो म्हणून त्याचा पक्षी दिल्यानंतर जर पुन्हा चांगले रिझल्ट आले, जर पुन्हा त्याचा फायदा झाला, तर ते परंतु सहज स्वतःहून आपल्याकडे मागत असतात. मग असं 1, 2, 3 असं करत असताना आपली पब्लिकली माउथली आपली पब्लिसिटी होती आणि त्या पद्धतीने आपल्याकडे मागणी वाढत असते. पण त्यात जर आपली जर क्वालिटी व्यवस्थित असली तर मात्र अडचणी उत्पन्न होतात. आता व्यवसाय वाढत असताना एवढा मोठा व्यवसाय झाल्यानंतर मला माझ्या मुलाची मदत मिळालेली, बाकी गोष्टी आर्थिक याच्यात मी स्वतः बघतो. परंतु मार्केटिंग वगैरे जसं मी मार्केटिंग सुरू केली होती, ती माझी पद्धत होती, त्या पद्धतीचं पुढे चालू आहे किंवा त्याचं ते सुरू आहे. त्याच्यात काही अडचणी वगैरे आल्या तर आम्ही बाहेर फिरत असताना निरीक्षण करतो, चर्चा करतो आणि त्या पद्धतीने मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतो. पण व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचं मार्केटिंग महत्वाचं आहे. जसं आपण शेतीचं पाहतोय, आपल्याकडे कपाशी पिकल्यानंतर आपण घरात ठेवतो, आपल्याला रेट मिळत नाही, किंवा मका आहे, ज्वारी, बाजरी, आपण जसं धान्य हे जे निघतो तर आपण लगेच मार्केटमध्ये विकून टाकतो. पण हे जर आपण 4 महिने 6 महिने जर थांबलं तर आपल्याला रेट जास्त मिळतात. परंतु काही आर्थिक याच्यामुळे पालक ठेवत नाही. परंतु गव्हर्नमेंटने आता वेगवेगळ्या योजना काढलेल्या आहेत, ते जर तुम्ही ठेवल्या तर त्या पद्धतीने आपण जर मार्केटिंग केली शेतकऱ्यांनी तर पुन्हा रेट मिळतो. त्याच पद्धतीने आमचा आजीवंत पक्षी लाईव्ह स्टॉक असल्यामुळे आम्हाला डम करता येत नाही. 4 दिवसाच्या त्या दिवशी आम्हाला पक्षी विकावा लागतो. तर त्यासाठी मग आपल्याला काही एजंट नेमावं लागतात, काही मार्केटिंग करणारे लोक नेमावं लागतात आणि त्यांच्या मार्फत त्यांच्यावर आपण लक्ष ठेवून ती मार्केटिंग करावं लागते. आणि त्याच्यात आपण जर जसं मी तुम्हाला सांगितलं क्वालिटी दिली तर आपण त्याचं नक्की सक्सेस होतो. थँक्यू सर. आता पुढील प्रश्न आपण विचारायचे. सर
तुम्हाला उद्योग क्षेत्रात कोणकोणत्या समस्या किंवा अडचणींना सामोरे जावे लागले? आता आपण उद्योग सुरू करण्याचा विचार करतो तर त्याला आपल्याला आर्थिक सर्वात मोठी समस्या जी असते आपली आर्थिक समस्या असते. आता आर्थिक समस्या आपण मुळात उद्योग काय सुरू करतो तर आपले जे दैनंदिन जीवन आपण जगत असताना आता जसं आपण आपला ग्रामीण भाग आहे, आम्ही पण ग्रामीण भागात नाही, तर आपल्या ज्या समस्या असतात किंवा आपले वडील नोकरीला आहे, एक ठराविक आपल्याला पगार मिळत असतो, ठराविक याच्यात आपण आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळेस आपण इतर लोकांचे उद्योगधंदे पाहतो त्यावेळेस आपली स्वतःच्या सुद्धा इच्छा होती की आपण हे करायला पाहिजे. आता एखाद्याने जर समजा मोठं शेड बांधले किंवा मोठा गोठा घेतला, त्यांनी 100 गाई ठेवल्या, 50 गाई ठेवल्या किंवा 50 बकऱ्या ठेवल्या, कोणी 100 ठेवल्या, तर आपल्याला ते शक्य होत नाही. जसं पोल्ट्रीचं आहे, कोणाचे 5,000 पक्ष्यांचं 10,000 पक्ष्यांच्या फार्म आहे, तर ते आपण पहिल्या वेळेस टाकू शकत नाही. आपल्या सर्वात पहिली समस्या येते आर्थिकची. जर आपण आपल्या आर्थिकचा जर विचार केला किंवा आपलं जे भांडवल आहे किंवा आपण किती उपलब्ध करू शकतो किंवा उपलब्ध केल्यानंतर त्याच्यावर आपल्या दैनंदिन जीवनावर काही परिणाम होणार आहे का याचा जर आपण विचार केला आणि त्या पद्धतीने जर आपण पाऊल टाकले तर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. तर सर्वात पहिले व्यवसाय सुरू करत असताना सर्वात पहिली गोष्ट आपल्याला आर्थिक व्यवस्था आपल्याला करावं लागते. नंतर आपण जो व्यवसाय सुरू करतोय तर व्यवसायासाठी आपल्याला मार्केटिंग आहे का, आजूबाजूला आपल्याला त्याचं मार्केट मिळू शकतं का, नाहीतर तसं आपण पिकवून घ्यायचं आणि नंतर विकायचं कुठे. तर आपल्याला प्रथम आर्थिक, नंतर मार्केटिंग आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला स्वतःला आवड आहे का. नाहीतर आपल्याला पालक सांगताय, आजोबा सांगताय किंवा त्यांनी धंदे सुरू केले आणि आपण ते करायचे आणि आपल्याला त्याच्यात आवड नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला आवड सुद्धा हे महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यात आपल्याला नॉलेज मिळण्याचं आपल्याला हे पाहिजे. म्हणजे उद्योग सुरू करत असताना जर आपण सर्वात पहिले मार्केटचा अभ्यास केला, आजूबाजू परिसराचा अभ्यास केला, मार्केटचा अभ्यास केल्यानंतर परिसराचा अभ्यास केल्यानंतर स्वतःची इच्छा असल्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती जर व्यवस्थित असेल आणि सर्वात मोठं म्हणजे आपल्याला जर घरातून पाठिंबा मिळत असेल, तसंच आपले काही त्या उद्योगधंद्यातल्या लोकांनी आपल्याला गायडन्स करत असेल तर आपण या धंद्यात यशस्वी होऊ शकतो. आणि जर याच्यातल्या 2-4 गोष्टी जर आपल्याला जर शक्य झाल्या नाही तर आपण अयशस्वी होण्याचे चान्सेस असतात. तसं आम्हाला सुरुवातीला सुद्धा अयशस्वी म्हणता येणार नाही, परंतु आम्हाला अडचणी आल्या होत्या. मग अडचणीवर मात करताना आपण काय करतो, आपली मित्रमंडळी असतील, सर्वात पहिले तर आपण घराचा विचार करतो, घरातून मदत झाली तर विषय मिटून जातो. त्याला आपले मित्रमंडळी असते तर जसं बँक आहे किंवा मित्रमंडळी त्यांच्याकडनं आपण काही सल्ले घेतो किंवा आपल्या समस्या मांडतो. मग ते आपल्याला त्यातून काहीतरी मार्गदर्शन करतात, त्यांना जी माहिती असते ती माहिती आपण घेतो. त्यातली काही माहिती आपल्याला उपयोगाची असते, काही माहिती उपयोगाची नसते. नंतर आर्थिकच्या बाबतीत आर्थिक याच्यातले जाणकार असतात त्यांच्याकडनं आपण सल्ले घेतो आणि ते सल्ले घेऊन आपण त्याच्यावर जर आपण हे केलं तर आपल्याला धंद्यामध्ये कमी अडचणी येतात आणि आपण त्यातून यशस्वी मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करत असतो, जो आम्ही सुद्धा केलेला आहे. आणि आज आमच्या दृष्टीने तर आम्ही यशस्वी झालोय, कारण माझ्यापासून माझ्या मुलांना हा व्यवसाय सांभाळतोय, याचा अर्थ तो थोडा यशस्वी झालाय असं मी मानतो. धन्यवाद सर. सर, आम्ही विचारलेल्या प्रश्नांबाबत माहिती सांगून आमच्या ज्ञानात भर टाकली व आपण आपला बहुमूल्य वेळ आम्हा विद्यार्थ्यांना दिला म्हणून आपले मनापासून आभार. मला तर ते मुलाखत घेतली, सर्वात पहिली माझी मुलाखत किती झाली असं मला वाटतं. मी फक्त भाषण करत फिरतो, मुलाखत एकदम व्यवस्थित प्रश्न विचारले आणि याच्यातून व्यवसायाबद्दल काही अडचणी असल्या काही असल्या तर कधी तुम्ही भेटू शकतात, बोलू शकतात. नानासाहेबांसोबत किंवा आमचं नेहमी बोलणं होत असतं किंवा काही असेल व्यवसायाबाबत तर त्याबद्दल कधी आम्ही मदत करायला तयार. धन्यवाद.